पुलाच्या शिरोलीतील दोघा तरुणांकडून तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शिरोली परिसरात तणावाचं वातावरण आहे। त्यातच बजरंग दलाचे जिल्हा संयोजक निलेश शिंदे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली। ही बाब कळताच शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शिरोली पोलीस ठाण्यासमोर गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता। दरम्यान धमकावणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना केल्याचं पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी सांगितलं। पुलाची शिरोलीतील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून गावात तणावपूर्ण वातावरण आहे। मंगळवारी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला होता। बुधवारी गावातील एका मंगल कार्यालयात सकल हिंदू समाजाची बैठक सुरू असताना बजरंग दलाचे विभागीय संयोजक निलेश शिंदे हे कोल्हापुरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून परतत होते। पुणे बेंगलोर महामार्गावरील पंचगंगा नदी ओलांडून सेवा रस्त्यानं सांगली फाट्याकडे येत असताना मास्क लावलेल्या दोन अज्ञात युवकांनी शिंदे यांची गाडी अडवून थेट रिव्हॉल्वर रोखलं आणि तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी देऊन हल्लेखोर पसार झाले। घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हे वृत्त कळताच शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्याकडे धावले। कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्यानं तणाव निर्माण झाला। दरम्यान करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी तात्काळ शिरोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि कार्यकर्त्यांची समजूत काढली। धमकावणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना केली आहेत। नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन क्षीरसागर यांनी केलं। तसंच प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आरांशा यादव यांनीही पोलीस ठाण्याला भेट देऊन शिरोलीतील मुख्य चौकांची पाहणी केली। शिरोलीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय।